एक बाई काय करत्या, चर्च मध्ये येत्या नवऱ्याला घेऊन कुठल्या तरी आपल्या बाईचं इकडचं तिकडचं सोनं बघायचं आणि घरात जाऊन नवऱ्याला म्हणायचं तू काय केलंस. बघ ती सिस्टर, बघ तिचा नवरा कसा तिला सोन्यानं मडवतोय. बघ ते सिस्टरांनी घरात टीव्ही घेतलाय, फ्रीज घेतलंय, किती मोठा त्यांचा बेड आहे, किती सोफा भारी आहे त्यांचा. तू काय केलंयस. हालेलुया. ही सगळी नरकाची भर आहे. भले तुमचा नवरा तुम्हाला फ्रीज घेऊन शकत नाही, तुमचा नवरा तुम्हाला सोन्या नाण्यानं मडवू शकत नाही, जर तुमचा नवरा तुम्हाला उपवासात आणि प्रार्थनेत आणि गुडघ्यावर सोबतीला घेऊन बसतो, त्याच्या सारखा श्रीमंत नवरा तुम्हाला कुठला भेटलेला नसतो. हालेलुया. तसंच उलट मी सांगतो, कितीतरी माणसं म्हणतात की तिची पत्नी बघा, तिची पत्नी बघा. जर तुमची पत्नी प्रार्थनामय जीवन जगणारी, उपवास करणारी आणि आत्म्याबद्दल, आपल्या आत्म्याबद्दल आणि आपल्या परिवाराच्या आत्म्याबद्दल जर जागृत असणारी आहे, तर त्या स्त्रीसारखी श्रीमंत व्यक्ती कोणच नाही, सुंदर कोण नाही.